तुकाराम मुंढे यांचं नाव सध्या सर्वत्र गाजते। त्यांच्या धडक कारवायांचा भल्या भल्या खाद्य तसेच खाद्य प्रक्रिया उद्योगांनी धसका घेतलाय। अन्न भेसळ सोबतच त्यांनी भेसळयुक्त दुधाकडे लक्ष दिले। तसं पाहता तुकाराम मुंढे आणि गोकुळचा असा थेट संबंध नाही, पण त्यांच्या कारवायांचे पडसाद मात्र गोकुळमध्ये गेल्या आठवड्यामध्ये पार पडलेल्या प्रशासक आणि गोकुळ अधिकारी यांच्या बैठकीमध्ये पडलेले दिसले। या बैठकीमध्ये तुकाराम मुंढे यांच्या उदाहरणाचा दाखला प्रशासकांनी का दिला, तसेच या बैठकीत नेमकं काय घडलं हे सामान्य जनता आणि दूध उत्पादकांना नक्कीच कळलं पाहिजे। आणि याच बैठकीबाबतची विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती आणि त्या बैठकीतील चर्चा आज सकलम आपल्यासाठी घेऊन आला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलममध्ये आपले स्वागत आहे। या बैठकीतला सर्वात पहिला आणि सकारात्मक मुद्दा होता तो म्हणजे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाया। सध्या त्यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाने महाराष्ट्रातील भेसळयुक्त दूध आणि दूध माफियांवर जो कारवाईचा धडाका सुरू केला आहे, त्यामुळे बाजारातील बनावट आणि भेसळयुक्त दुधाला मोठा आळा बसला आहे। त्याचा परिणाम म्हणजे गोकुळ दुधाच्या दर्जामुळे गोकुळकडे 2.5 ते 3 लाख लिटर म्हैशीच्या दुधाची मागणी वाढली आहे। आणि नेमकं याच मुद्द्यावर प्रशासकांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्याचे समजते। प्रशासकांचे म्हणणे अगदी स्पष्ट आहे, आजच्या घडीला विश्वासाच्या बाबतीत गोकुळ हा महाराष्ट्रातील नंबर 1 चा ब्रँड आहे। गोकुळचे प्रतिस्पर्धी आज गोकुळच्या आसपासही फिरकू शकत नाहीत। ग्राहकांची गोकुळला असलेली मागणी प्रचंड वाढली आहे। या बाजारात निर्माण झालेली ही 2.5 ते 3 लाख लिटरची पोकळी गोकुळने का भरून काढू नये? सूत्रांच्या मते प्रशासकांनी तुकाराम मुंढेचे उदाहरण देत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली की जेव्हा बाजारात एवढी मोठी संधी उपलब्ध आहे, लोकांचा आपल्यावर एवढा विश्वास आहे, तेव्हा आपण या वाढीव मागणीचा पुरवठा करण्यासाठी पावले का उचलू नयेत? विश्लेषणात्मक दृष्ट्या विचार केल्यास प्रशासकांचा हा मुद्दा 100% रास्त आहे। जर गोकुळने योग्य नियोजन केले तर हा तुटवडा भरून काढून गोकुळ आपल्या व्यवसायाचा आणि पर्यायी दूध उत्पादकांच्या नफ्याचा आलेख खूप उंचावू शकते। अधिकाऱ्यांनी या संधीचे सोनं करण्यासाठी प्रयत्न करावे अशी प्रशासकांनी अपेक्षा व्यक्त केली आणि त्यासाठी लागणारे प्रयत्न ते देखील स्वतः करतील असे सांगितले। दुसरा मुद्दा जो या बैठकीमध्ये गाजला तो म्हणजे गोकुळ दुधाच्या फॅट संदर्भात। दूध व्यवसायाचा आत्मा म्हणजे त्यातील फॅट। याच फॅटवर दुधाचा दर आणि दुधाचा दर्जा ठरतो। आमच्या सूत्रांकडून असं समजले की प्रशासकांनी या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना गोकुळचा फॅटचा दर्जा घसरून अशी सक्त ताकीद दिली। मित्रांनो, इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की गोकुळची ओळख ही त्या दुधाच्या घट्टपणामुळे आणि चवीमुळे आहे। त्यामुळे ग्राहकांचा विश्वास अबाधित राखण्यासाठी फॅटमध्ये तडजोड करून बिलकुल चालणार नाही। बैठकीतील तिसरा मुद्दा होता गोकुळमधील काही विभागांमधील गैरव्यवस्थापनाचा। प्रशासकांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। गोकुळ सारख्या 24 तास चालणाऱ्या संस्थेमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहून सुनियोजन आणि व्यवस्थापन चोख पद्धतीने राखावे याबाबत सक्त ताकीद दिली। आम्हाला कळलेला पुढील मुद्दा म्हणजे आर्थिक नियोजनाचा मुद्दा। पशुखाद्याची बिले थेट गोकुळच्या अकाउंटवरून अदा केली गेलीत। तुम्हाला माहिती आहे की दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे पशुखाद्य पुरवणे हे संघाचे काम आहे, पण या पशुखाद्याचा आर्थिक भार थेट गोकुळच्या मुख्य तिजोरीवर पडल्याने हा मुद्दा देखील या बैठकीमध्ये चर्चेला गेला। बैठकीतील पुढील मुद्दा म्हणजे बल्क मिल्क सेंटरशी न झालेली वसुली असल्याचे समजते। गोकुळच्या कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी बल्क मिल्क सेंटर्स उभारण्यात आले आहेत, जिथे मोठ्या प्रमाणात दूध संकलन आणि शीतकरण केले जाते। यातील अनेक प्रमुख सेंटर्स ही जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या मालकीची किंवा त्यांच्याशी संबंधित आहेत। बातमी अशी आहे की या सेंटर्सकडून गोकुळला मिळणारी लाखो रुपयांची वसुली अजूनही झालेली नाही, ज्यामुळे प्रशासकांनी या बैठकीमध्ये या थकीत वसुलीबाबत अधिकाऱ्यांसमोर खंत व्यक्त केली। पण इथं मला एक प्रश्न विचारू वाटतोय, तो म्हणजे फक्त खंत व्यक्त करून ही वसुली होणार आहे का? जोपर्यंत कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जात नाही तोपर्यंत या सेंटर्सकडून गोकुळचे पैसे वसूल होणार नाही असं माझं मत आहे। प्रशासकांनी केवळ खंत व्यक्त करण्यापेक्षा या सेंटर्सना नोटीस बजावून त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे धाडस दाखवले पाहिजे। तर वर चर्चा केलेल्या मुद्द्यांचे जेव्हा आपण विश्लेषण करतो तेव्हा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात येते। सध्या गोकुळ प्रशासक राजा आहे। प्रशासक हे सरकारी नियुक्त अधिकारी असतात आणि त्यांचे थेट रिपोर्टिंग हे वरच्या पातळीवरील प्रशासनाला आणि सरकारला असते। जेव्हा गोकुळवर लोकनियुक्त संचालक मंडळ असते तेव्हा संचालक आणि तळागाळातील दूध उत्पादक शेतकरी यांच्यात एक थेट आणि जिव्हाळ्याचा संवाद असतो। शेतकरी आपल्या अडीअडचणी थेट संचालकांच्या कानावर घालू शकतात, पण आता प्रशासकीय राजवटीत हा संवाद कुठेतरी हरवला आहे। त्यामुळेच गोकुळच्या भल्यासाठी केवळ बंद दाराला बैठका न होता थकीत वसुलीसाठी थेट कारवाई आणि गुणवत्ता वाढीसाठी पारदर्शकता येणे काळाची गरज आहे।
तुम्हाला काय वाटते? प्रशासकांनी फक्त खंत व्यक्त करावी की बल्क मिल्क सेंटरवर थेट कारवाई करावी? तुमचे मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.